हॅलो फ्रेंड्स, आज आपण अंडे आणि केळी अप्रतिम आणि अनोखी अशी रेसिपी आपल्यासोबत शेअर करणार आहोत. तर फ्रेंड्स, इथं मी पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे आणि गुळात 1 वाटी आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. आता फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता मी गूळ बारीक करून घेतलेला आहे आणि गूळ आपल्याला व्यवस्थित असे पाण्यात विरघळून घ्यायचे आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी पाण्यात गूळ विरघळून घेतलेला आहे. तर हे आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे. तर आता इथं मी 2 केळी घेतलेली आहेत आणि ते आपल्याला असे छोट्या छोट्या तुकड्यामध्ये व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, असे छोटे छोटे मी तुकडे याचे केलेले आहेत. आता इथं मी 2 केळी घेतलेली आहेत. आता हे केळीचे तुकडे केल्यानंतर आपल्याला याच्यात 1 अंडं ॲड करायचं आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही रेसिपीच्या हिशोबाने केळी आणि अंडे ॲड करू शकता. तर फ्रेंड्स, 1 प्लेट अशी रेसिपी मी याने तयार करणार आहे. तर हे आपल्या 1 प्लेटसाठी परफेक्ट असं बेटर तयार होईल. तर फ्रेंड्स, याला आपल्याला व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी याला मॅश करून घेतलेलं आहे. तर आता हे परफेक्ट आपलं बेटर तयार झालेलं आहे. तर याला पण आपण साईडला ठेवून देऊया. तर आता इथं मी 1 वाटी गव्हाचं पीठ स्वच्छ असं चाळून घेतलेलं आहे. तर फ्रेंड्स, याच वाटीने मी पाऊण वाटी गूळ घेतलं होतं. आता त्याच वाटीने मी इथं 1 वाटी गव्हाचं पीठ घेत आहे. तर याच्यात आता इलायची, बडीशेप याचं साखर टाकून मी या पद्धतीने पेस्ट केलेलं आहे. तर ते आपल्याला ॲड करायचे आहे आणि 1 पिंच आपल्याला मीठ याच्यात ॲड करायचं आहे. तर फ्रेंड्स, इलायची आणि बडीशेप व्यवस्थित मिक्सरमध्ये अशी बारीक होणार नाही, त्यामुळे मी साखर टाकून त्याची पावडर तयार केलेली आहे, ते आपण ॲड केलेली आहे. आता त्यानंतर जे आपण अंडे आणि केळीचा या पद्धतीने घोळ केला होता, ते आपल्याला याच्यात ॲड करायचं आहे आणि याला थोडं हलक्या हाताने असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, हे आता हलकंसं आपलं थोडंसं फायनली मिक्स झालेलं आहे. जे आपण गुळाचं पाणी ॲड केलं होतं ते मी चाळून ठेवलेलं होतं, ते आपल्याला त्याच्यात हळूहळू अशा पद्धतीने ॲड करायचं आहे आणि हातानं व्यवस्थित असं होईल त्याचं आपल्याला बेटर तयार करून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे बेटर तयार करून घेतलेलं आहे. आपल्याला जास्त पातळ याचं बेटर करायचं नाही आहे. बघा, या पद्धतीने जाडसर असं घट्ट आपल्याला ते बेटर करून ठेवायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे आपल्याला करून ठेवायचं आहे आणि 1 तास जसं आपल्याला होईल, 1 तास 2 तास, तर हे आपल्याला भिजत ठेवायचं आहे. तर फ्रेंड्स, इथं मी 1 तासभर बेटर भिजत ठेवला होता. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपलं परफेक्ट असं बेटर तयार झालेलं आहे. तर फ्रेंड्स, याच्यात आपल्याला 1 पिंच सोडा ॲड करायचा आहे. तर फ्रेंड्स, 1 पिंच मी इथं सोडा ॲड केलेला आहे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला सोडा ॲड करून घ्यायचा आहे आणि थोडं पाणी घेऊन या पद्धतीने आपल्याला बेटर परफेक्ट असं होईल आपल्याला तयार करून घ्यायचं आहे हाताने. आपल्याला व्यवस्थित तेलात सोडता यावं. तर थोडं थोडं पाणी घेतल्याने हाताला चिटकणार नाही. तर या पद्धतीने पाण्याला आपल्याला व्यवस्थित हे बेटर तयार करून घ्यायचं आहे. आता हे परफेक्ट असं बेटर आपलं तयार झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे. आता इथं मी कढाईमध्ये तेल गरम ॲड केलेलं आहे आणि तेल पण आपलं गरम झालेलं आहे. तर याच्यात आपल्याला असे हे गुलगुले व्यवस्थित असे गोल गोल सोडून घ्यायचे आहेत. तर फ्रेंड्स, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. खूप अप्रतिम आणि टेस्टी रेसिपी तयार होते. तर तुम्ही बघू शकता आपण लो फ्लेमवर गुलगुले सोडून घेतलेले आहेत. अगोदर आपल्याला तेल कडक असं गरम करून घ्यायचं आहे आणि आपण गुलगुले सोडताना आपल्याला गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची आहे आणि याला बारीक फ्लेमवरच असं हळूहळू व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचं आहे.
तर फ्रेंड्स, हाय फ्लेमवर तळल्याने थोडं आतून कच्चं राहण्याची शक्यता असते, त्यामुळं कमी फ्लेमवरच आपल्याला व्यवस्थित याला तळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, एकदम परफेक्ट आपले असे तळून झालेले आहेत. तर हे आपण साईडला काढून घेऊयात. आता दुसरे पण या पद्धतीने मी गुलगुले गोल गोल असे सोडून घेतलेले आहेत. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता हळूहळू लो फ्लेमवरच याला आपण व्यवस्थित असं तळून घेतलेलं आहे. आता हे पण आपले तळून तयार झालेले आहेत, ते आपण साईडला काढून घेऊयात. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता किती अप्रतिम आणि टेस्टी रेसिपी बनवून तयार झालेली आहे. किती मऊ आणि एकदम लुसलुशीत खायला लागते. गुलाबजामुन सारखीच परफेक्ट अशी लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. जसं की आपण खव्याचे गुलाबजामुन केले आहे त्या पद्धतीने याची टेस्ट लागते. तर फ्रेंड्स, एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुमची रेसिपी कशी बनली. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणत राहीन. थँक्स फॉर वॉचिंग.